त्यांनी जी लात मारली होती पोटाला, त्या लातेमुळे त्याला काही जखम झाली आहे का तो तपास करायचा आहे, डॉक्टरांचे ओपिनियन घ्यायचं आहे, पुढचा तपास करायचा आहे। ह्याच्यासाठी पोलिसांनी 7 दिवसाची पीसी मागितली होती, पण एवढी जास्त पीसी होते म्हणून जज साहेबांनी 2 दिवसाची पीसी दिलेली त्याला। त्या आरोपीने कोर्टामध्ये बुरखा काढून नाही, त्याने हंगामा असा केला होता की तो म्हणत होता मी केलं तर माझ्या भावाला कशाला आणलं अननेसेसरी, त्याची गरजच नाही ना त्याच्या भावाची, जो गुन्हा त्यांनी केला असं तो म्हणतोय त्याच्या भावाला आणायची गरज नव्हती ना, अननेसेसरी त्याला आरोपी केले काही नसताना, तो तेच सांगत होता कोर्टाला। यावर न्यायालयाने त्याला झापलं नाही, त्याला सांगितलं तू बोलू नको काय की अजून तू जास्त बोललास तर न्यायालयाचा अवमान करेल म्हणून तुझ्यावर एखादी अजून वाढीव केस होईल, तू वकील दिलेले तू वकील बोलतील तुझे, वकील तुझी बाजू मांडतील असं न्यायालयाने त्याला सांगितलं, तेव्हा तो शांत झाला, त्यातनं काय एवढं आर्ग्युमेंट केलं नव्हतं। आपला युक्तिवाद काय होतं नेमका आरोपीच्या बाजूने? जो त्यांनी जो गुन्हा केला आहे तो 354 त्याच्यावर बसत नाही, 326 त्याच्यावर बसत नाही, त्यांनी जे त्याच्या भावाच्या मुलीला ॲडमिट करायचं होतं, डॉक्टर अवेलेबल होत नव्हते, इलाज व्यवस्थित करत नव्हते, त्या उद्वेगाने त्यांनी जे केलेलं आहे हे तो सांगत होता आणि त्याला तो गुन्हा करायचा नव्हता, म्हणजे घडलाय तो गुन्हा त्याच्याकडनं, जाणून बुजून त्यांनी केलेला नाही। एखादा माणूस ॲडमिट होतोय, छोटी मुलगी आहे, तिला इलाजाची गरज आहे, डॉक्टर लेट येत आहेत, ह्या सगळ्यांनी झाल्या आणि तो राजकीय रंग दिला त्याला आणि प्रांतवाद झाला, भाषावाद झाला आणि ते पुढे वाढत गेलं। नेमकं काय कारण होतं? सुरुवातच केली की हा गोकुळ ज्या बिहारचा आहे, मुलगी महाराष्ट्रातली आहे, ती मराठीत बोलली आणि तो राग म्हणत आला नाही, तसं काय घडलेलंच नाही, ती मराठीत नाही बोलली, तिने सांगितलं डॉक्टर नाही तुम्ही येऊ नका आतमध्ये, पेशंट आले, डॉक्टर आल्यावर तपासतील, ह्याच्यामुळे तो म्हटला की उशीर होतोय डॉक्टरांना, तुम्ही या लवकर किंवा आम्हाला जाऊ द्या, डॉक्टर नाही आहेत। सरकारी वकिलांचा युक्तिवाद असा होता की तो बिहारचा आहे, तो त्या इंटेन्शनने त्यांनी त्यांचा आता ते युक्तिवाद काय करतील त्याला आपण नाही भाष्य करू शकत ना, तो त्यांनी बिहारचा वगैरे प्रांत होता ना, राजकीय रंग देण्याचा काही लोकांकडून, परंतु हा याच्यामध्ये राजकीय युक्तिवाद काय होता सरकारी वकिलांचा? प्रांतवाद आहे आणि असं करून त्यांनी दाखल केलं आणि यांनी पूर्वनियोजित असं कट केला, परंतु वास्तविकपणे ही जी घटना आहे ही पूर्वनियोजित कट नव्हती, इन्सिडेंट अचानकपणे घडलेला इन्सिडेंट आहे, त्यामुळे प्रांतवाद किंवा भाषावाद या गुन्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचा नाही आहे। आणि जो आरोपी आहे तो त्याच्या लहान मुलीला दवाखान्यात घेऊन गेला भावाच्या, परंतु डॉक्टर वेळेवर उपचार करत नव्हते आणि ती मुलगी सिरियस होती, तर त्या रागाच्या भरातून हा गुन्हा घडल्याचा असं। आरोपी जो आहे तो सराईत गुन्हेगार आहे, 2 गुन्हे दाखले, आर्म्स ऍक्ट आहे त्याच पद्धतीनं आणखीन त्याच्यावरती मारहाणीचे गुन्हे दाखल बघा, एक मिनिट, जुने गुन्हे जरी दाखल असेल तरी तो त्या गुन्ह्यामध्ये संशयित आहे, त्या गुन्ह्यामध्ये न्यायालयाने त्याला दोषी ठरवलेला नाही, त्यामुळे त्या गुन्ह्याचा संदर्भ घेऊन या गुन्ह्यामध्ये त्याला शिक्षा किंवा जास्तीत जास्त पोलीस कस्टडी देऊ शकत नाही न्यायालय। आज जी गोष्ट कोर्टापुढे आहे त्याच गोष्टीवर कोर्टाला विचार करावा लागेल आणि त्याप्रमाणे कोर्टाने 2 दिवसाची आरोपी पोलीस कस्टडी दिलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।